डेन्सिटी ऑफ वॉटरचा प्रयोग करणार आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे नॉर्मल वॉटर आणि अजून एक ग्लासमध्ये आपण नॉर्मल वॉटर घेतलं आहे, पण त्यामध्ये आपण मीठ मिक्स करणार आहे आणि त्यासाठी लागणार आहेत लाईम्स. तर फर्स्टली आपण नॉर्मल वॉटरमध्ये जर लाईम टाकला तर तो खाली सिंक होईल, तो वर तरंगणार नाही. तर आता आपण काय करूया, कारण की पाण्याची डेन्सिटी कमी आहे आणि लाईमची डेन्सिटी जास्त आहे, तर जर आपण ह्या पाण्यामध्ये सॉल्ट टाकलं तर पाण्याची डेन्सिटी वाढेल आणि लेमनची डेन्सिटी कमी होईल. तर आता आपण ह्याच्यामध्ये खूप सारं सॉल्ट टाकलं आहे आणि त्यानंतर मिक्स करू. आता जर आपण ह्याच्यामध्ये लिंबू टाकला तर तो डुबणार नाही, तर तो तरेल, कारण की आपण पाण्याची डेन्सिटी जी आहे ती कमी केली आहे. लिंबूची जी डेन्सिटी ती कमी केली आहे आणि पाण्याची वाढली. थँक्यू. आम्ही आता इलेक्ट्रोलिसिस हा प्रयोग करून दाखवणार आहोत. या प्रयोगासाठी एक ग्लासमध्ये साधं पाणी, अशा प्रकारे पेन्सिल आणि सेल लागणार आहे. त्या पेन्सिल आपण पाण्यामध्ये टाकल्यावर त्यावरती बॅटरी ठेवल्यावर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वेगवेगळे होतात. थँक्यू. Good morning everyone. We are going to learn point source and extend source. Point source म्हणजे पॉइंट मधून जी लाईट येते आणि त्याच्याने जी शॅडो जी पडते त्याला पॉइंट सोर्स असे बोलतात. आणि डायरेक्ट जेव्हा आपण पॉइंट सोर्स असा असतो, म्हणजे फक्त जी पॉइंट मधून जी शॅडो पडते तिला पॉइंट सोर्स बोलतात. आणि त्यानंतर सपोज आपण बॅटरीची डायरेक्ट हे करतो तर त्याच्यातून एक्सटेंडेड सोर्स हे होतं आणि एक्सटेंडेड सोर्समध्ये दोन शॅडो पडतात, उंबरा आणि पेनिंग.